जय श्रीराम. नमस्कार बालमित्रांनो. काल आपण बघितलं राजा दशरथाने मुलांच्या विरहामध्ये तडफडून प्राण सोडले आणि आता अयोध्येला राजाच नाही, कारण 2 मुलं वनवासात गेलेली, 2 मुलं आजोळी गेलेली आणि दशरथ राजा गतप्राण झालेला. त्यामुळे राजाला आता राजाच नाही. अशा वेळेला परकीय शत्रू येण्याचे संधी जास्त असते आणि म्हणून राजा गेल्यानंतर दुसरा राजा त्या गादीवर ताबडतोब बसलाच पाहिजे. आणि आता दुसरा राजा म्हणजे भरतच बसणार होता. म्हणून भरताला आणण्यासाठी तातडीने दूत पाठवले वसिष्ठांनी आणि राजाचं कलेवर म्हणजे दशरथ राजाचं कलेवर तेलाच्या एका टाकीमध्ये सुरक्षित ठेवलं, कारण भरत येईपर्यंत त्यांचा अंत्यसंस्कार कोण करणार बरं. आता अश्वपतींकडे दूत पाठवले आहेत. कशाला? भरताला ताबडतोब परत आणण्यासाठी. पण जाताना त्या दूतांना बजावलं गेलं. ते वेगवान दूत होते. ताबडतोब निघायचं आणि ताबडतोब परत यायचं. भरताने काहीही विचारलं तरी इथे काय घडलं आहे हे काहीही सांगायचं नाही. फक्त गुरूंची आज्ञा आहे की ताबडतोब निघ, इतकंच भरताला सांगायचं. अश्वपतींना काही सांगायचं नाही. इथे काय घडलं याची कुणालाही कल्पना येता कामा नये असं बजावून सांगितलं त्या दूतांना. आणि ते दूत आता कैकेय देशाकडे रवाना झाले. अयोध्येहून निघालेले दूत अहोरात्र प्रवास करत होते. त्यांनी रथात बसूनच विश्रांती घेतली. घोडे थकले तर वाटेत घोडे आणि सारथी बदलण्याची सोय त्या काळी होती. असं मजल दरमजल करत दूत कैकेय देशात येऊन पोचले. त्याआधी भरताला रोज वाईट स्वप्न पडत होते. आपले बाबा गोमयामध्ये खोल चालले आहेत. सगळ्या अयोध्येत शोककळा पसरली आहे. अयोध्येच्या वेशीवर लाल वस्त्र घातलेली एक अक्राळ विक्राळ राक्षसी खदखदून हसते आहे, अशी स्वप्न भरताला पडत होती. आणि या स्वप्नांमुळे भरत घाबरला होता. तो आपल्या आजोबांना म्हणतो, या स्वप्नांचा अर्थ काय हो आजोबा? मला वाटते अयोध्येवर फार मोठे संकट आले आहे. माझ्या बाबांचा किंवा रामदादांचा किंवा माझा मृत्यू होणार आहे असं मला वाटतं. असं होऊ नये म्हणून तो शंकराची आराधना करतो आहे, त्याला साकडं घालतो आहे. तेवढ्यात दूत आल्याची बातमी त्याला कळते. तो दूतांना सामोरा जातो. प्रश्नांची सरबत्ती करतो. अयोध्येत सगळं कुशलमंगल आहे ना? बाबा कसे आहेत? धर्मपरायण कौसल्या माता कशी आहे? लक्ष्मण आणि शत्रुघ्न या महान वीरांना जन्म देणारी माता सुमित्रा कशी आहे? आणि माझी माता जी सतत चिडलेलीच असते, जी चंडीचं रूप आहे, ती कशी आहे? म्हणजे भरत आपल्या आईला ओळखू नये. अजून त्याला माहीतच नाही की त्याच्या आईनेच रामदादाला वनवासात पाठवलं आहे. तिच्यामुळेच बाबांचा मृत्यू झाला आहे. हे कळल्यावर आता काय होईल? त्याची प्रतिक्रिया काय होईल? दूत तर थकले आहेत, पण थांबायला त्यांच्याकडे वेळच नाही. ते भरताला म्हणतात, अयोध्येत सगळं मंगलकुशल आहे. आता काही विचारू नको, पटकन रथात बस. भरत शत्रुघ्न आजोबांचा निरोप घेण्यासाठी जातात. दूत आपल्या सोबत आणलेला नजराणा म्हणजे जडजवाहीर राजा अश्वपतींना देतात. यात वसिष्ठांची दूरदृष्टी आहे बघा, आणि मुत्संदीपणा आणि राजकारणसुद्धा आहे. दूतांबरोबर मौल्यवान दागदागिने, जडजवाहीर, उंची वस्त्रे त्यांनीच पाठवली आहेत. त्यामुळे अयोध्येत काही अशुभ घडले आहे याची पुसटसुद्धा कल्पना त्यांच्या डोक्यात येणार नाही. अश्वपती आपल्या मुलाला बोलवतात, म्हणजे भरताच्या मामाला, आणि मुलांबरोबर अयोध्येला जायला सांगतात. सगळ्या घाई गडबडीमुळे त्यांना संशय आला आहे. पण त्यांचा मुलगा युधाजित म्हणतो, बाबा, जर काही वाईट घडलं असतं तर नजराणा कसा पाठवला असता? हीच तर खेळी आहे, हे मुरब्बी अश्वपतींच्या लक्षात येतं. मुलाला ते म्हणतात, तसं असेल तर फारच उत्तम, पण त्याची शहानिशा तू स्वतः जाऊन करून ये. एकदम राजप्रासादात जाऊ नको.
नगरात हिंडून तपास कर. याप्रमाणे भरत, शत्रुघ्न, त्यांचा मामा असे सगळेजण रथात बसतात आणि तातडीने अयोध्येला यायला निघतात. अयोध्येला येतात. वाटेत त्याला सारखे अपशकुन होतात. अयोध्येत शिरल्यानंतर तिथली शोककळा त्याला दिसते. सगळी बाजारपेठ बंद आहे. मंदिरे उघडी आहेत, पण तिथे कोणीच नाही. द्वारपालांनी त्यांच्याकडे पाहिलेही नाही, तर सलाम करणं दूरच. त्याला बघून रस्त्यात लोक संशयाने त्याच्याकडे पाहत आहेत, काहीतरी कुजबुज करतायत. लोकांच्या मनात शंका आहे की या मायलेकांनी मिळून कट केला आहे आणि आमच्या रामाला हाकलले आहे. सारी जनता भरताच्या विरुद्ध दंड थोपटून उभी आहे. भरताला यातलं काहीच माहीत नाही. तो सरळ आहे. वेशीत शिरल्यानंतर युधाजित रथातून आधीच खाली उतरला. तो राजवाड्यात गेलाच नाही. जनमानसाचा कौल घेण्यासाठी भरत मात्र सरळ कैकेयीच्या महालात गेला. कैकेयीने हसतमुखाने त्याचं औक्षण केलं. आपल्या माहेरच्या लोकांची चौकशी केली. भरताने सांगितलं, तिकडे सगळं कुशलमंगल आहे. मला सांग, माझे बाबा कुठे आहेत? आत्ता कैकेयीच्या डोक्यावरचं पटल म्हणजे पडदा जरासं विरल झालं. तिच्या डोळ्यात अश्रू आले आणि ती म्हणाली, त्यांना देवाज्ञा झाली. हे ऐकून एवढा उमदा पुरुष धाडकन जमिनीवर कोसळला. हे कसं शक्य आहे? हे झालंच कसं? जाताना बाबांनी माझ्यासाठी काही निरोप ठेवला का? त्यांना माझी आठवण आली का? शेवटी त्यांच्याजवळ कोण होतं? प्रश्नांचा भडीमार. कैकेयी म्हणाली, शेवटी ते हे राम, हे सीते, हे लक्ष्मणा, मला क्षमा करा, क्षमा करा असं म्हणता म्हणता गेले. म्हणजे त्यावेळी रामदादा, लक्ष्मण त्यांच्याजवळ नव्हते? कुठे गेले होते ते? कैकेयी म्हणते, रामाला 14 वर्षासाठी वनवासात पाठवण्यात आलं आहे. का? त्याने अशी कोणती चूक केली? कोणते पाप त्याच्या हातून घडले? त्याने गरिबाची संपत्ती लुटली, ब्राह्मणवध केला, गोहत्या केली, की स्त्रीची अब्रू लुटली? काय झालं? अयोध्येमध्ये असा मोठा गुन्हा घडला तरच त्याला वनवासाची शिक्षा दिली जाते. पण रामाने असा कोणता गुन्हा केला होता म्हणून त्याला वनवासात धाडलं? पण अयोध्येत यापूर्वी असं कधी घडलंच नव्हतं. मग सर्व गुण संपन्न माझ्या दादाच्या हातून असा गुन्हा घडलाच कसा? आपली आई याला कारणीभूत आहे हे त्याला अजून माहीत नाही. भरताचं रामावर प्रेम आहे, पण त्याच्या हातून असा गुन्हा घडला तर भरत त्याला क्षमा करणार नाही. त्यांच्या कुळात जे राजे होऊन गेले ते सद्गुणीच होते. आपल्या वंशाचा, कुळाचा त्यांना अभिमान होता. त्याच कुळात आपला जन्म झाला आहे म्हणून भरतालाही अभिमान होता. राम तर त्या सगळ्या पूर्वजांच्या सद्गुणांचे एकत्रीकरण होते म्हणून भरताचे रामावर प्रेम होते. भरत आणि लक्ष्मण दोघेही रामावर प्रेम करतात, पण त्या प्रेमाची जाती वेगळी वेगळी आहे. लक्ष्मणाचे प्रेम राम या व्यक्तीवर आहे. तो चूक असो बरोबर असो, लक्ष्मण त्याच्याच बाजूने राहणार. जो रामाचा शत्रू तो लक्ष्मणाचा शत्रू. याच कारणाने राम कधी चुकूच शकत नाही ही लक्ष्मणाची धारणा. भरताने असले विचित्र प्रश्न विचारल्यावर कैकेयी एकदम त्याच्यावर ओरडली. रामाबद्दल असले वाईट प्रश्न तुझ्या डोक्यात येऊच कसं शकतात? जी कैकेयी रामाला वनवासात पाठवते तीच कैकेयी त्याच्या मागे त्याच्याबद्दल कोणी वाईट बोललं तर खपवून घेत नाही. रावणसुद्धा असाच होता. म्हणजे सर्व सद्गुणांचं माहेरघर राम होता. आपली आई आपल्यावर ओरडली म्हणजे रामदादांची काहीही चूक केलेली नाही याचा भरताला अभिमान वाटला. मग रामाला वनवास का? तेव्हा कैकेयीने भरताला सविस्तर सगळं सांगितलं. तू इथे नसताना इकडे एक कट कारस्थान शिजले. रामाचा ताबडतोब राज्याभिषेक ठरला. बिचाऱ्या मंथरेने माझे डोळे उघडले, नाहीतर मला काही कळलेच नसते. तिच्या सांगण्याप्रमाणे मी राजांना 2 वर मागितले जे त्यांच्याकडे शिल्लक राहिले होते. एका वराने राज्याभिषेक,
रामाला न होता भरताला व्हावा आणि दुसऱ्या वराने रामाला 14 वर्ष वनवास. ती बोलत असताना भरतावर जोरदार आघात होत होते, त्यामुळे तो हवालदिल झाला. पण लगेच भानावर आला. माझ्या आईने माझ्या नावाचा वापर करून हे दुष्कृत्य केले. तो एकदम भडकला. माता न तू वैरिणी, अश्वपतीची नवेस कन्या, नवेस माझी माय. असं बोलताना तुझी जीभ झडली का नाही? तू माझी वैरीण आहेस. आजपासून तू मला मेलीस. रागाचा उद्रेक झाला. शत्रुघ्नाच्या गळी पडून तो आक्रोश करायला लागला. तेवढ्यात मंथरा तिथे येते. राजे, रडू नका, सगळं चांगलंच होणार आहे असं म्हणते. शत्रुघ्न तिच्यावर धावून जातो. ती खाली पडते. तिच्यावर 2 लाथा घालतो. भरत म्हणतो, थांब शत्रुघ्ना, अरे त्या मोलकरणीवर हात कशाला उगारतोस? खरी दोषी तर ही आहे माझी आई. तिचा गळा दाबून जीव घे. तू म्हणशील हे काम तूच का करीत नाहीस? कारण माझा रामदादा हिला आई म्हणतो. जेव्हा मी रामदादाला भेटेन तेव्हा तो माझ्याशी बोलणार सुद्धा नाही, कारण मी त्याच्या आईवर हात उचलला. मला असं होऊ द्यायचं नाही आहे. रामचरित्राचा हा प्रभाव. भरत तिथून निघून तडक कौशल्याच्या महालात गेला. कौशल्याला नमस्कार केला. ती रागाने म्हणाली, झालं तुझ्या मनासारखं. आता मायलेक मिळून सुखानं अयोध्येचं राज्य करा. भरत कळवळून सांगतो, माझा यात काही हात नाही. मला हे काही माहीतच नव्हतं. इथे आल्यावर कळलं. त्यासाठी तो किती प्रकारच्या शपथा घेतो. रागाचा पारा ओसरल्यावर कौशल्याला आपली चूक कळली. भरताचं दुर्दैव. सगळी जनता भरताच्या विरुद्ध आहे. पुढे भारद्वाज मुनी, गुह आणि लक्ष्मण या सगळ्यांनी त्याच्यावर अविश्वास दाखवला आहेच. कौशल्याने आधीच शंका घेतली, पण मग ती निवळली. तिने त्याचे सांत्वन केले. भरत म्हणाला, माते, दादा माझ्याबद्दल काय बोलले? ती म्हणाली, रामाने सांगितले की कोणीही भरताबद्दल शंका घेऊ नका. भरताचं मन स्वच्छ आहे. त्याला सगळ्यांनी मदत करा. त्याला सुखानं राज्य करू द्या. आपल्या दादाला आपल्याबद्दल खात्री आहे. हे ऐकून त्याला खूप बरं वाटलं. मंथरा आणि कैकेयी यांचे उद्योग चालूच होते. हा 4-8 दिवस रडेल, नंतर राज्यावर बसेल असे त्यांना वाटत होते. म्हणून त्यांनी पहाटेच भाट लोकांना पाठवले. भाटांचे गाणे ऐकून भरत जागा झाला. बाहेर येऊन त्याने पाहिले. त्या लोकांना दरडावले आणि हकलवून दिले. भरत अयोध्येस परत आल्यापासून लोक त्याच्या प्रत्येक हालचालीकडे लक्ष ठेवून होते. हळूहळू त्यांना कळले की जे झाले त्यात भरताचा हात नाही आहे. आता वसिष्ठ मुनी भरताला भेटतात. अजून दशरथाचा अंत्येष्टिविधी व्हायचा आहे. भरताला त्यासंबंधी सांगतात. आपल्या वडिलांच्या कलेवराजवळ भरत येतो. धाय मोकलून रडतो, पण नंतर आपलं कर्तव्य बजावतो. जंगी यात्रा निघते. सम्राटाला साजेसा अंत्यविधी शरयूच्या तीरावर होतो. त्यानंतरचे सर्व कर्मकांड व्यवस्थित पार पाडतो. आता अयोध्येला राजा हवा, म्हणून त्याने राज्याभिषेक करून घ्यावा असं वसिष्ठ, सुमंत्र आणि जनतासुद्धा सांगते. पण भरत या गोष्टीला तयार नाही आहे. तो त्याच्यावर स्वतःचं म्हणणं ठामपणे या सगळ्या लोकांना सांगतो. जय श्रीराम.